केंद्र सरकारकडून साखर व्यापाऱ्यांवर नवीन निर्बंध लागू केले। दरम्यान 1 ऑगस्टपासून देशातील कोणत्याही साखर व्यापाऱ्याला साखरेचा साठा 30 दिवसांपेक्षा अधिक काळ ठेवता येणार नाहीये। अन्न ग्राहक व्यवहार मंत्रालयाकडून या संदर्भात पत्रक जारी। हैदराबादमधील अनेक भागांमध्ये काल मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचलं होतं। परिणामी रस्ते वाहतूक मंदावली होती। राज्यात विशेष मतदार पुनर्निरीक्षण मोहीम सुरू असून 17 ऑगस्टपर्यंत बीएलओ घरोघरी जाऊन मतदारांची माहिती पडताळणार। दरम्यान नागरिकांनी मतदार यादीतील नावांची तपासणी करून आवश्यक नोंदणी वेळेत पूर्ण करण्याचंही आवाहन। नवी दिल्लीमध्ये सरकारी वाहनांचा दुरुपयोग रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून एक अधिकारी एक सरकारी गाडीची पॉलिसी लागू। या संदर्भात अर्थ मंत्रालयाच्या खर्च विभागाकडून सर्व सरकारी कार्यालयांसाठी आदेशाचं परिपत्रकही जारी। दिल्ली टॅक्सी अँड टुरिस्ट ट्रान्सपोर्ट टूर ऑपरेटर्स असोसिएशनकडून 4 ऑगस्ट रोजी संसदेवर मोर्चा काढण्याची घोषणा। पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिश्रणाच्या केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात संघटना आक्रमक। महिलांच्या सुरक्षेसाठी मध्य रेल्वेचं महत्त्वाचं पाऊल, तर लोकलच्या सर्व 794 महिला डब्यांमध्ये इमर्जन्सी टॉकबॅक सुविधा कार्यान्वित। या सुविधेमुळे महिलांना थेट लोकलच्या गार्डशी संपर्क साधता येणार। हिंदी सिनेमाचे दिग्गज अभिनेते देव आनंद यांचे पुत्र सुनील आनंद यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन। दरम्यान लंडनमधील रुग्णालयात त्यांनी घेतला अखेरचा श्वास। सुनील यांच्या निधनानं बॉलिवूडवर शोककळा। तरुणाईला व्यसनमुक्त करण्यासाठी मुंबईमध्ये पालिकेच्या वतीनं ड्रग फ्री मुंबई अभियान राबवलं जाणार। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते 30 जुलैला वरळीमध्ये या उपक्रमाचा शुभारंभ होणार। मुंबईमध्ये म्हाडाच्या घराचं हस्तांतरण करण्याच्या प्रक्रियेला वेग, 15 दिवसात हस्तांतरण होणार। यापूर्वी हस्तांतरणासाठी 23 दिवसांचा कालावधी लागत होता। मुंबईकरांची वाहतूक कोंडीतनं सुटका करण्यासाठी मल्टी मॉडेल बोगदे, तर मुंबई महापालिकेकडनं मेगा प्रकल्पाची तयारी। सेवा वाहिन्यांसह वाहतूक व्यवस्था बोगद्यातनं नेण्याचा विचार। 6 महिन्यात सल्लागार अहवाल सादर करणार। मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील गुरु तेग बहादूर म्हणजेच जीटीबी नगर रेल्वे स्टेशनचा कायापालट होणार। मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट 3 अंतर्गत स्थानकाच्या अद्यावतीकरणाचं काम वेगानं सुरू आहे। गुरुपौर्णिमेनिमित्तानं दादरमधील स्वामी समर्थांच्या मठात भाविकांची गर्दी। स्वामी समर्थांच्या मठाला विविध आकर्षक फुलांची सजावट। दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा। बीएमसीचा अहवाल फेटाळल्यानंतर आता चेंबूरमधील झाड दुर्घटनेच्या फेर चौकशीची मागणी वाढली। बीएमसीच्या अंतर्गत चौकशीवर सत्ताधारी आणि विरोधकांकडून टीका। फक्त कंत्राटदारावर दंड आकारून अधिकाऱ्यांना क्लीन चिट। शिव उड्डाणपुलाचं काम रखडल्यामुळे वाहतूक कोंडी वाढली। शिव उड्डाणपुलाचा एक मार्ग 31 ऑगस्टपर्यंत सुरू करणार। धारावी बचाव आंदोलनाच्या निवेदनानंतर आता रेल्वेचं हे आश्वासन। मुंबई महानगरपालिकेतील पदाधिकाऱ्यांना आलिशान कारचे डोहाळे। 6 महिन्यांआधीच खरं तर नवीन स्कॉर्पिओ घेतलेले असताना इनोव्हा क्रिस्टा गाड्या घेण्याचा प्रस्ताव। स्कॉर्पिओ एन कार प्रवासासाठी सोयीची नसल्याची तक्रार गणेश खणकर यांनी केली होती। ठाण्यातील कापूरबावडी पुलाजवळ ट्रकचा भीषण अपघात। चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे ट्रक दुभाजकावर धडकला। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। विरारच्या युवा कलाकार कौशिक दिलीप जाधव यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त साकारली सुंदर कलाकृती। पिंपळाच्या पानावर महर्षी वेदव्यास आणि त्यांच्या 4 शिष्यांची कलाकृती त्यांनी साकारली आहे। वेद परंपरेचा वारसा कलाकृतीतनं मांडला। मुंबई गोवा महामार्गावरील नागोठणेमधील उड्डाणपुलाला भेगा पडल्यामुळे गेल्या काही दिवसांपूर्वीच या उड्डाणपुलावरील वाहतूक बंद। दरम्यान उड्डाणपुलाला पडलेल्या भेगांचं कारण शोधण्यासाठी तज्ज्ञांकडून पाहणी। तपासणीनंतरच्या अहवालानंतर पुलाच्या दुरुस्तीसंदर्भात निर्णय घेणार। पुण्याच्या मध्यवर्ती भागामध्ये एफडीएची मोठी कारवाई। 4 दिवसात 55.70 लाखांचा साठा जप्त। अन्न सुरक्षा नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी 5 हॉटेल्सचे परवाने निलंबित। पुणे, सातारा आणि सांगलीमधील 8 ठिकाणी हे छापे। पुण्यातील केसनंद ग्रामपंचायतीच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पामध्ये 2 कोटी 11 लाखांचा घोटाळा झाल्याचा आरोप। आरोपांच्या निषेधार्थ सरपंचांच्या खुर्चीला कचऱ्याचा हार घालत निषेध। ग्रामपंचायतीसमोर कचरा टाकून आंदोलन। पुण्याच्या भोरमधील भोंगवली गावामध्ये हाय व्होल्टेज सबस्टेशन प्रकल्पाला विरोध। या प्रकल्पाविरोधात भोंगवली बचाव कृती समितीची स्थापना। समितीच्या अध्यक्षपदी सत्ताधारी भाजप नेते संग्राम थोपटे यांची निवड। पुण्याच्या राजगुरुनगरमधून महाकाल कावड यात्रेला प्रारंभ। दरम्यान या यात्रेमध्ये मोठ्या संख्येने शिवभक्त सहभागी होतात। अनेक गावांमध्ये कावड यात्रेचं उत्स्फूर्त स्वागत।
पिंपरी चिंचवडमध्ये वाहतुकीला चालना देणाऱ्या पुणे मेट्रो 2 प्रकल्पाचा डीपीआर सादर तर 2,937 कोटींच्या या प्रकल्पामध्ये 45.29 किलोमीटरची मेट्रो मार्गिका आणि 34 स्थानकांचा समावेश. पुणे महानगरपालिकेकडून अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालवताना अनोखी शक्कल. संपूर्ण इमारत पाडण्याऐवजी फक्त स्लॅबच्या मधल्या भागाचं पाडकाम. लोहगाव परिसरातील कारवाईमध्ये या पद्धतीचा अवलंब. गुन्हेगारीच्या टोळीतील सध्या पुण्यातला हा वाद उफाळला तर कुख्यात गुंड बंडू आंदेकरवरील गोळीबाराचा कट उधळला. नंदुरबारला जाताना पोलीस व्हॅनवर हल्ल्याची योजना आखल्याची माहिती. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगरमध्ये लॉटरी लागल्याचं आमिष दाखवत 68 वर्षीय वृद्धेची फसवणूक. हातचलाखीनं 3 तोळ्यांच्या सोन्याच्या बांगड्या घेऊन पसार. हर्सुल पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.